उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघाताच्या तपासाच्या संदर्भात अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। सुनेत्रा पवार यांनी सांगितले की प्राथमिक अहवाल आला आहे, पण तो संपूर्ण अहवाल नाही। या विषयावर त्यानंतरच ठोस भाष्य करणं योग्य ठरेल। विविध एजन्सीमार्फत तपास सुरू आहे आणि अजित पवार यांचा अपघात कशामुळे घडला हे जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी केली जात आहे। सुनेत्रा पवार यांनी आणखी स्पष्ट केले की सध्या फक्त प्रारंभिक अहवाल समोर आला आहे आणि पूर्ण अहवाल आल्यानंतर त्यावर अधिक विचार करण्यात येईल। त्यांना विश्वास आहे की चौकशीचे परिणाम निष्पक्ष आणि सत्यावर आधारित असावेत। विविध स्तरावने अपघाताची चौकशी केली जात आहे आणि लवकरच त्याचे पूर्ण तपशील समोर येतील असं आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिलं आहे।